जी असं आहे मला वाटतं. ताई किती वा दिली ही? सारख्या म्हणते ते मला, आका तू सामान दावत नाही, सामान दावत नाही. घ्या आज दावते. आज आका चुलीवरच बसली आज बघा. हो का, हे असं तळायचं चाललंय. आज 3 बाया कामाला येतो. आज 3 बाया कामाला. ही आहे सुंठ, ही आहे जायफळ आतलं, ही आहे मसाला विलायची. आता इकडं आहेत हळकुंड. हळकुंड फक्त नाणी कशी तळावं लागते ती थोडी 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 आणि फुगते. मग थोडी टाकली का नाही त्याच्यात, लय टाकल्या फुगत नाही ते. ओ ताय तळायचं सामान द. दोन आणले ना. हां ओके. ही एका मसाल्याचं मैत्रिणीनं, अजून ती एका ह्याचं. आणि हे असं उली 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 धरून तळलं का नाही हो काय असं फुगतं, फुगून वर येतं हो का. हे तुडू 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 नाही धन. हा 3 किलो आहेत ना, ती मापल्यात का? ती मोठ्या गव्हाला भरून घेतलं का नाही 3 किलो बरोबर घेतलं. ती वतून ठेवा आणि ती गव्याला दुसरं तळण वतायला ती गव्याला मोकळं होते. तेल तापलेलं असलं ना दुसरं घाणं लगेच कना कना तळत्यात. पहिला घाणा झाला माहिती तळायच्या वस्तूंचा तळून. दनही भाजायच्यात की, पण ही तेलात जे तळायचं असतं ना ते. आमच्या नानीने जाळ लावला का नाही अजिबात जाळ बंद पडत नाही. हा नाद करत काय हा सकवात्याने दिलेला सरपा नाही बेत नाही आम्ही अजिबात दूर लागा नाही. लय मोकळ्या मनात दिले हाताने आणि लाकूड बी लय मोठं दिलंय. आता मैत्रिणींनो एवढ्या बघण्याच्याच मिरच्या राहिल्यात आमच्या भाजायच्या. आता भाजायच्या मिरच्या दिवाळी झाल्या. आता एवढ्या 100 किलो मसाल्यापुरत्या आहेत मिरच्या भाजलेल्या. मग भाजायचं एक पोतं दिवाळी झालं की. आता ही 100 किलो मसाला करायचा आणि दिवाळीला करायला लागायचं, सुरुवात करायची. गरजायला लागलं धडाम थुडूम धडाम धुडूम फाटाकडं वाजायला लागलं. एवढंच राहिलंय फक्त खोबरं. किती वर आणि 2 गाणं राहिल्यात ना व्हायचं. जाळच लावता का ते 2 तुकड्याचा? धन राहिलेत अजून भाजायचं. हे काढलंय का एकाच मग त्याच्यात वता ती मैत्रिणींनो. हा हे सौद्याचं सामान एकाच सगळं काढलंय ना. फक्त ही वाता ही राहिला.
हा बाकी ही दाखवून द्या, ही मिक्स करा बरं सगळं. नाही जायफळ आहे की, ही मिक्स करा की ताई. नाही नाही वायलं तळलंय मी बरोबर. हो 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 ही करा. ही मिक्स करा. विलायची टाकली का? हा दाखवा. ही करू का? हा हे आधी थोडं केलं. मैत्रिणींनो ही सौद्याचं सामान आहे. आता ही सगळं आहे ना, ही सगळं अजून मला वाटतं एक गहना राहिलाय. हो काढायचा, 2 राहिल्यात इथं. ही मिक्स करा बरं. सामान सौद्याचं काढायचं राहिलं. आता ह्याच्यामध्ये फक्त गुलाब पाकळी नाही टाकली, मेथी वगैरे सगळं टाकली. दगड फूल जिरे सगळं. आता ती त्याच्यात टाका. आता ही अजून ह्याच्यात वाचायचं आहे मैत्रिणींना. हे ह्याच्यात वाचा. आता ही एवढं सौद्याचं सामान असतं. ह्याच्यापासून आपला किती मसाला तयार होतो? 30 किलो. तर आमचं मैत्रिणींनो 30 किलो मसाला तयार होतो एवढ्यापासून. आम्ही जी तुम्हाला 3 घमेली दावतो का नाही एकदा कुठलेली ती, ह्याचं सौद्याच्या सामानाचं ही एवढं घमेलं असतं. बाकी मिरची असते आणि खोबरं, तीळ, खसखस सगळं असतं. सुंठपासून सगळं टाकतो आम्ही. आता ही तुम्हाला एकदा दाखवा म्हणलं, लई दिवस झालं दावलं नाही. जुन्या ताईसाहेबांना ह्यांना माहिती, पण नव्या ताईसाहेबांना माहीत नसतं म्हणून. बाकी नाही काय. आता टाकायचंय कुटायला. तिकडे मिरची कुटून ठेवली, इकडं खोबरं तोपर्यंत नानींनी बारीक केलंय. बटन काढलं ना. हां हो का. आता ते खोबरं फक्त आपल्याला मागून घ्यावं लागेल. हे खोबरं तळलेलं तेल. ओके टाका आता कुठाय, काय प्रॉब्लेम नाही. राहता ग. आणि जा एवढी पिशवी पप्पांपाशी दुकानात द्या, बारामतीतली पार्सल पोस्टाची. हाय ना कसलंय दाखवा बरं. रात्री काय सकाळी बदा काय ही मिरची नाही घ्यायची खाली एक खायची. दाखवा हळकुंड. खूप छान आहे ग हळकुंड. खाली पडलेली एक बी नका निर्मळ आहे. तिथली घ्या, मला लय आवडल्यात. चांगलीत ना. हो बघी एक ना एक माल ओरिजिनल आहे. हा मग इतके दिवस उगाच वाट बघितलेली असते का. आणि कणकाट असतं ह्याला लय लवकर ही हळद खराब होत नाही. किती छान. तुम्ही वर्षभर जर ही हळद वापरली ना मैत्रिणीनं, तर ही हळद हाय अशी भरीव राहते. हळकुंड. आणि मग असा माल पाहिजे बाय. एवढं 2-3 मसल्याचं हो का पुढती तोपर्यंत कस काय उन्हात ठेवते. हा वाळवावं लागते ना. उन्हात ठेवते की आता मसाल्याला भाजायचे 2-3 ह्याच्यावर. कुठं मोडा येते का? मोडा तर हे वय हे मोडेल का पण. यस पिवळं हाडूळ. हा आपण माल चांगला आणतो, नुसतं बोलतच नाही. खरंच माल छान आहे. आणि ह्यातमध्ये मैत्रिणींनो ही फक्त हीच सामान नाही. ह्यातमध्ये विलायची असते हिरवी, धन असते, तर हळकुंड असते, तर खोबरं असतं, मिरची असते आणि मग बाकीचं मटेरियल असतं. लसूण, कांदा, जिरी, मोहरी, हळद, थोडासा मसाला आणि तेल आणि मीठ आणि बेसन मैत्रिणींना. तर असलं तव्यातलं लाल मसाल्याचं बेसन कोण कोण खातं नक्की कमेंट करून सांगा मला. ह्याला सुक्क बेसन केलेलं आहे आणि हे तव्यातलं इतकं सुंदर लागतं ना, कारण का हे असं ना परतून लय भारी होतं. त्यामुळं त्याला मसाला टाकला आहे आपला मस्तपैकी. आणि बाजरीची भाकरी बघू शकता, त्याच्याबरोबर थोडासा ठेचा आणि असं जेवायलाही आता मस्तपैकी.